अमेरिकन सिनेटनं भारतासह 5 देशांवर रशियन तेल खरेदीमुळे 100% टॅरिफ लावण्याचं विधेयक मंजूर केलेलं आहे। 86-11च्या बहुमतानं हे विधेयक मंजूर करण्यात आलं। भारतानं जूनमध्ये 52.4% तेल रशियन आयातीतून घेतलं होतं। रशियाचं युद्ध फंडिंग रोखण्याच्या नावाखाली भारतावर हा मोठा आर्थिक दबाव आणला गेला असून युरोपीय देशांना मात्र यातून सूट दिली आहे आणि यामुळे सोमवारी भारतीय शेअर बाजारावर याचे परिणाम होण्याचीही शक्यता दिसते आहे। दरम्यान यामुळे भारतावर होणारे संभाव्य परिणाम नेमके काय आहेत पहा। अमेरिकेच्या 100% टॅरिफच्या निर्णयामुळे अमेरिकन बाजारामध्ये भारतीय निर्यात महागणार। भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दरही भडकणार। भारत अमेरिका संबंधांमध्ये तणाव वाढू शकतो। भारताच्या ऊर्जा स्वातंत्र्यावर यामुळे मोठा दबाव येण्याची शक्यता आहे। युरोपीय देशांना सूट देऊन भारतासोबत दुजाभाव केला जातोय। तर निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे यांनी या निर्णयाचा भारतावर काय परिणाम होईल यावर काय नेमकं म्हटलंय पहा। अमेरिका हा फक्त युद्धभूमीवर प्रत्यक्षरित्या भारत किंवा चायना विरुद्ध त्या ठिकाणी लढत नाही, तर अप्रत्यक्षरित्या अशा प्रकारे टेरिफचा म्हणजेच कराचा एक प्रकारे शस्त्रासारखा वापर करून तो भारतावर दबाव आणण्याचं काम करतोय। एका बाजूला भारतासोबत तो ट्रेड डीलशी संबंधित चर्चा करतोय, तर दुसऱ्या विरुद्ध भारतावर अशा प्रकारे दबाव तंत्राचा त्या ठिकाणी वापर करतोय आणि या सगळ्या अनुषंगानं आता खऱ्या अर्थानं भारताच्या डिप्लोमसीची, भारताच्या मुत्सद्देगिरीची आणि भारताचं हित सर्वतोपरी ठेवण्याची खरी कसोटी येणाऱ्या काळामध्ये लागणार आहे।